कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या आसपास लाभार्थी असण्याची शक्यता आहे। या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागच्या 2 याद्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। केवायसीमुळे कर्जमाफीचा लाभ मिळू न शकलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। तिसऱ्या यादीमध्ये 6,30,000च्या आसपास लाभार्थी असण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, तिसरी यादी जाहीर केली जाणार आहे, कोणकोणत्या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश असेल, किती कोटींची तरतूद आहे, कसं वितरण होणार आहे? सध्या मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सरकारवर टीका होत होती की कर्जमाफीची जी वाटप आहे ही अतिशय संथगतीनं सुरू आहे। मात्र आता त्याला कुठेतरी वेग आल्याचं आपल्याला दिसतंय। आज किंवा उद्या कर्जमाफीची तिसरी यादी जी आहे ती जाहीर होणार आहे। याच्यामध्ये तब्बल 6,30,000च्या आसपास लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। मागच्या 2 याद्यांमध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर अनेक तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जात नसल्याच्या बाबी समोर आल्या होत्या। बँकांना देखील या संदर्भातल्या तक्रारी सहकार विभागाकडे केल्या होत्या। त्या सर्व आता सोडवण्यात आलेल्या आहेत आणि जे मागच्या यादींमध्ये नाव असून देखील पैसे मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे, एकूण 5,080 कोटी रुपये यासाठी वितरित होणार आहेत आणि जवळपास केवायसीमुळे 1 लाख असे शेतकरी होते की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नव्हता। त्यांना देखील आता एक लाभ जो आहे तो यादीच्या निमित्तानं मिळणार आहे। जवळपास पहिल्या 3 याद्यांमध्ये 17 लाखांच्या आसपास जो आहे तो शेतकऱ्यांना लाभ होताना आपल्याला दिसतोय आणि इतर देखील ज्या याद्या आहेत त्या देखील लवकरात लवकर करण्यासाठी सहकार विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एबीपी मसाला विश्वसनीय सूत्रांनी दिली। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।